धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या मतदान प्रक्रियेला सकाळी 7:30 वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर सुरुवात झाली आहे। या निवडणुकीत धुळे शहर विधानसभेचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला। आमदार अनुप अग्रवाल यांनी शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक 29 येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केले। मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी धुळे शहराच्या विकासाचा मुद्दा अधोरेखित केला। गेल्या 5 वर्षांत ज्यांनी शहराच्या विकासासाठी ठोस आराखडा तयार करून प्रत्यक्ष काम केले आहे, अशा नेतृत्वालाच धुळ्याची जनता पाठिंबा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल, असा दावा करत भाजप 55 पेक्षा अधिक जागा जिंकून महापालिकेत सत्ता स्थापन करेल, असा विश्वासही व्यक्त केला। दरम्यान, निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9:30 वाजेपर्यंत अवघ्या 2 तासांत 5.51% मतदान झाले असून सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे। आज धुळे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आणि शहराच्या विकासाचा पर्व उद्या त्या ठिकाणी मतपेट्याच्या माध्यमातून निघणार आहे। तरी धुळेकर जनतेला मी नम्र विनंती करतो का मोठ्या प्रमाणावर आपण मतदानाला बाहेर निघावं आणि विकासासोबत राहावं। ज्यांनी मागील 5 वर्षात या शहराचा विकास केला आहे आणि ज्या नवीन योजना या शहरात येणार आहे, तरी धुळेकर नागरिकांनी सर्वांनी विकासासोबत राहून या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान करावं। भारतीय जनता पार्टीला जवळपास 55 जागा या मिळण्याच्या दाट शक्यता आहे आणि वातावरण चांगलं आहे। काही लोकांनी वातावरण दूषित करायचा प्रयत्न केला, परंतु जनतेला माहित आहे का भारतीय जनता पार्टी सुविकास करते।